नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की ज्या महिला या वेळेमध्ये आंघोळ करतात त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. तर सकाळी 6 ते 8 तर कोणत्या वेळेस नक्की लक्ष्मी वास करते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यामुळे मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनात बदल कोणती कार्य कधी करावेत याबद्दल काही सांगितले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी, उठण्याच्या वेळी व तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित केलेली आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू यांना आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो की हे परमेश्वरा, या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे. मी पाहिले आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा आहे. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही. याचे कारण काय? असा प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य प्रश्न विचारला आहे. आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. त्यावर भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडली, आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली की ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलींकडे नव्हते. मग त्यांच्या 3ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केली. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघी सुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतरच्या सर्व विधी पार पडले. तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी सर्वांशी प्रेमाने वागायच्या. सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, आंघोळ उशिरा करायची, कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या आणि अधूनमधून पूजा करायची. सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही. स्वतःचे काम करू लागल्या. जसजसा वेळ निघून गेला तसा त्या 3 मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात कलह सतत होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली. तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या.
परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिथेही तिघी सुद्धा उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या. आंघोळ कधी करायची नाही तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायच्या, तर कधी आंघोळीच्या आधीच जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक व्यवस्था ढासळू लागली. आणि मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूंचे प्रेमाने स्वागत केले. पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूंच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले. बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या 3 बहिणी नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ होते, जे त्यांच्यासोबत फिरत होते. कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या 3 मुलींच्या सवयींमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे. या कारणामुळे त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकटे येत आहेत. तुमच्या 3 मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे. मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्यांच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मस्नान, देवस्नान, मानवस्नान, दानवस्नान. याचेही वर्गीकरण वेगवेगळे केले जाते. म्हणजेच की शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणता? रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. म्हणजेच ते सामान्य पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे. कारण यावेळी वातावरणात आणि चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे. अशा प्रकारे देवांचे स्मरण होते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले आहे. यामुळे स्नान करून लगेच सूर्यदेवाला अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यामुळे मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे देवस्नान. पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशावेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर निघून जातात. देवस्नानाच्या आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्यामुळे धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व भौतिक सुखसोयी मिळतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. आणि तिसरे म्हणजे मानवी स्नान. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवस शरीरात ताजेपणा आणि नकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. म्हणजेच चौथे स्नान म्हणजे सकाळी 8 नंतर आंघोळ करणे म्हणजे दानव स्नान असे 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यामुळे वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरातील
सुस्ती जाणवते, ही भावना राहते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्यांच्या शरीरात नकारात्मकता ऊर्जा राहू लागते. असा माणूस तिथे जातो, जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते. आणि जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही, त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी, चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचीही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते. आपले अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. त्यामुळे मग संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, म्हणजेच की ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तर तो मंत्र म्हणजेच की गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सान्निधी कुरु. याचा अर्थ असा आहे की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही त्यांची चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलं सर्व स्नानाचे नियम पाळू लागले. सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले. तिघी सकाळीही ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करू लागल्या. त्यामुळे त्यांची सगळी परिस्थिती सुधारली. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडून जर काही चुका होत असतील तर मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या चुका सुधारू शकता. तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका.